आळंदीवरून पंढरीच्या दिशेने त्या ठिकाणी जाणार आहेत आणि लाखो वारकरी माऊलीच्या सोबत त्या ठिकाणी पंढरपूरला जात आहेत। अहो पंढरपूरची वारी अशी आहे, 80 वर्षाचे म्हातारे वृद्ध होती तरणे रे। कुणाला अहो पंढरपूरच्या वारीत सगळ्या जाती धर्माचे लोक, सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे तरुण मुलं मुली एवढे सगळे लाखो लोक असतात, पण कुणी माऊली शिवाय दुसरा शब्द वापरत नाही। माऊली चला, माऊली पुढे चला, माऊली चला। म्हणून आम्ही हमेशा सांगतो की जीवनामध्ये किती जरी संकट आले, माणसं दुःखाने बरबटलेली आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आलेलंच आहे, पण ते दुःख जर बाजूला काढायचं असेल आणि सुखाची प्राप्ती जर तुम्हाला व्हायची असेल तर ज्ञानोबाराय सर्व सुखाची लहरी आहेत। ज्ञानोबाराय बरोबर 19 तारखेपासून पंढरपूरला तुम्ही जा, सर्व सुखाची आगर असणारा परमात्मा तुमच्या जीवनात दुःख येऊ देणार नाही, ही गोष्ट लिहून ठेवा। वारी आहे ती, वारी आहे पंढरपूरची वारी आहे। सुखा लागी करी सीतारामा करी तू पंढरीसी जाय एक वेळ भगवान सुख रूप होसी जन्मजन्मीचे दुःख विसरासी। सुखा लागी करी सीतारामा करी तू पंढरीसी जाय एक वेळ भगवान सुख रूप होसी असताना भावना असली पाहिजे। वारी एक प्रमाण सांगू महाराज, महाराजाचं प्रमाण आहे, वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडी असा ऐसा ठसा नामाचा। वाराणसीला 1 महिना राहिल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं गोदावरीला एका दिवसात मिळतं, आणि गोदावरीला जेवढं पुण्य एका दिवसात मिळतं नुसतं पंढरपूरला चाललो म्हणून पाऊल टाकल्याबरोबर तेवढं पुण्य मिळतं। म्हणून पंढरीशी दारे आल्यानु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, फक्त त्याच्यात भाव पाहिजे। त्याच्यात काय पाहिजे? हा, शुगर लय झाली नाही आम्ही इकडे होत नाही म्हणून तिकडे पाठ चालाय जमते म्हणून करायची नाही, आणि जरी बी कोणत्या बी भावनेनं वारी करा। भाऊ शुगर झालेले माणसं असू द्या, बीपी झालेले माणसं असू द्या, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती करतो, 19 तारखेला ज्ञानोबारायचं प्रस्थान आहे, 18 तारखेला तुकोबारायचं प्रस्थान आहे। ज्ञानोबारायासोबत किंवा तुकोबारायासोबत 15 दिवस तुम्ही माऊलीच्या पालखी सोहळ्यात चाला, तुकोबारायच्या पालखी सोहळ्यात चाला, आणि तिकडून आल्यावर शुगर मोजा, तुमची शुगर कमी झाल्याशिवाय राहणार नाही। या आमच्या वारीला विज्ञानाची सुद्धा जोड आहे, विज्ञानाची जोड आहे। वारी म्हणजे सामान्य नाही, वारी वारी म्हणजे जन्म मरणात ते वारी, जन्म मरण आहे। आमची ह्या बायाची वेगळी सिस्टीम आहे। आळंदीहून निघाल्या पुण्याला येऊस्त अर्धपुट तरी बिस्किट गोळा करतात, अर्धपुट सरळ बिस्किट गोळा करतात। हा, आणि मग गावाकडे आल्या की आम्हाला सांगायच्यात, महाराज आमच्या पप्याच्या बापात बदल व्हावा म्हणून त्याला दिंडीत कोंबलं, दिंडीत कोंबलं म्हणतात। आणि त्याने आळंदीहून पुण्याला दिंडी असतं अर्धपोत तर बिस्किटच गोळा केले, आणि चंद्रभागेला आले, खळखळ आंघोळ केली, साबण दुसऱ्याचाच घेतला। निघायच्या टायमाला कुणाचा काही बॅगच घेऊन आले, त्याला कुलूप लावलेलं, कुलूप मोड वाटाना घरी आणलं, कुलूप मोडलं आणि त्याच्यात कटिंगीचं सामान निघालं। आता काय करतात सांगा, नाव्याचीच बॅग आणल्यावर काय निघन त्याच्यात सांगा ना महाराज। असं नाही, वारीमध्ये सुद्धा भाव असला पाहिजे। वारीमध्ये सुद्धा ऊन वारा पाऊस याची कशाचीच पर्वा न करता आता वारीचे वेध लागलेत। पंढरपूरची वारी जवळ आली आहे, वारीच्या दिशेनं सगळे वारकरी निष्ठावंत जे वारकरी आहेत त्या निष्ठावंत वारकऱ्यांनी वारीला जर प्रस्थानच्या आदल्या दिवशी आळंदीत हजर असतात का नाही सांगा बरं महाराज। निष्ठावंत वारकरी, त्यांना कशाचंच घेणं देणं नाही। आणि पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा असा आहे महाराज। बघा तुम्ही वारीमध्ये तुम्ही महिनाभर चला, आणि काही माणसं गाडीतून आलेले असतात आणि पुन्हा वाखरीपासून चलत येत, बरोबर आहे का नाही? आणि मग त्यांचा चेहरा बघा आणि ह्यांचा चेहरा बघा, लक्षात यायला लागले का नाही? काही माणसं घुसून दर्शन घेतात पांडुरंगाचं। VIP वाटा, एक वाक्य लिहून ठेवा, VIP वाटा तुम्हाला मूर्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतात पण देवापर्यंत नाही। देवापर्यंत पोचायचं असेल तर तुमच्या अंतकरणात भाव असला पाहिजे। कळते माझं बोलणं? लक्षात आलंय माझं बोलणं? आता इकडे माझ्याकडे 2 मिनिटासाठी लक्ष द्या, म्हणजे आपल्याला मी आपला मुद्दा क्लिअर करतो। आता थोडं अहो पांडुरंग परमा बघा तुम्ही, महाराज महिनाभर वारीत चालत ना आपण, चेहरे काळे झर होणार, होतात का नाही? पाऊस असू दे काय काळात झरच्या, तुम्ही कसं बी झाला किती तोंड बांधा काळात चेहरा होणार। एक जण म्हणला काळे कसं काय पडत येत? अरे बाबा देवाच्या भेटायला आले, देव त्याचा कलर आपल्याला देतो।
कळते का माझं? आपला कलर देतो ना. हा बघा तुम्ही, आणि बघा अशी मुख दर्शन करून आलेले, मधून घुसून दर्शन करून आलेले वेगळे दिसतात, आणि 20-20 तास उभा राहून दर्शन करून आलेले काळे पडलेले असतात पण टवटवीत दिसतात. दिसतात का नाही सांगा बरं? मला दिसते टवटवीतपणा असतो. पंढरपूरचा पांडुरंग आहे. अहो त्या पांडुरंग पुन्हा आवतो, कधी कधी माय होतो, कधी तो आपला बाप होतो. होतो का नाही सांगा बरं? कधी माय होतो तर कधी बाप होतो. आणि काही काही वारकरी काही नाही, काही घेणं नाही देणं नाही, कशाची लाईन दिसली की घुसलीच, कशाची बी लाईन दिसली की घुसलीच. माया देखत 1.5 तास एक माणूस उभा होता, 1.5 तास एक बाई उभी होती लाईनला, काहीतरी वाटीत होते. 1.5 तासानं बाहेर आली बारीक तोंड करून. म्हणलं काय झालं? माय म्हणली तिथं फुकट दाड्या करते. मग आधीच बघायचंच ना लाईन कशाची, ती दिसली लाईन की घुसली, दिसली लाईन की घुसली. अशी वारी नाही कामाला येत. वारी करायची असेल तर भावनेनं असली पाहिजे, बरोबर आहे की नाही? भावना असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, तर ती वारी सफल होते, नाही तर वारी सफल होत नाही. पंढरपूरच्या वारीला आम्ही गेलो होतो. ऐका, पंढरपूरच्या वारीला आम्ही गेलो होतो. पांडुरंगाच्या मंदिरासमोर मी उभा होतो, आणि पांडुरंगाच्या मंदिरासमोर स्वामीजी उभा असताना त्याच वेळेला अहो अनेक आहेत बघा, देवस्थान अनेक आहेत महाराज, देवस्थान अनेक आहे. सोन्या नाण्यानं सजवतो मोठ्यांचा बालाजी, आणि बेला फुलानं होतो आमचा विठोबा राजी. सोन्या नाण्याचा देव बालाजी असेल, पण बेला फुलाचा देव पांडुरंग परमात्मा आहे. अहो दुसऱ्या देवाला जर तुम्ही गेलात तर 50 फुटाहून दर्शन आहे, पण महिनाभर आमच्या माऊली सोबत चालत जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर त्याचे पायी घाला मिठी, आणि मूल निघे जगजेती असा परमात्मा आहे. डायरेक्ट पायावर मिठी घालायची, डायरेक्ट. आहे का नाही? असा देव कुठं बघितला का तुम्ही? हा तिकडे जा तुम्ही उत्तर भारतात वगैरे स्वामीजी, आहे का नाही? आणि तिथं गेले आपले किती लगेच रुको, बहुत दूर से आए हैं भगवान का दर्शन करना है, भगवान सो रहे हैं. पडदा भगवान सो रहे, भगवान झोपत असतो आणि देव झोपले आपण जागे राहतो. आओ कुछ करो, बहुत दूर से आए हैं, 50 रुपये निकालो. 50 रुपये देव जागा. आमचा पांडुरंग परमात्मा महिनाभर माऊलीच्या सोहळ्यात, तुकोबराच्या सोहळ्यात दरकोस मुक्काम करत वारकरी पंढरपूरला आला. वाट पाहे दहा 5 मिनिटं जमतील पुढे गेले तर जेवण असतात का? जेवण नाही, थोडं पुढे गेलं तर जमतंय का? 9च्या पुढे थोडं इमानदारीनं हातवरी करा बरं. मला म्हणता किती जणाला कीर्तन बंद करा वाटायला लागलं. मेळच नाही कशाचा काही नाही. काय काय जणाला कळतच नाही काय चाललंय, ह्याचा मेळच नसतो काय काय जणाला, बरोबर आहे की नाही? चाललंय एवढं डोक्यात आहे, काय नाही, काही हसत नाहीत, बोलत नाही, नुसती पुढे. आपण धुन केले काय झालं? काय नाही पप्या जमायचं ध्यान ह्याच्यातच गेली येडे महाराज. काय बायानी माणसं आंबटखट करून टाकले, तर काय सांगावा. लय अवघड आहे महाराज. चांगले लांबक्या मिशावले माणसं बायानी गार करून टाकले, त्यांना कसला बी जोक सांगाशी बघत आहे. काही घेणं नाही देणं, कशा हसत आहेत पुन्हा त्याशी द्यायला कळत आहे की. बघा इकडे लक्ष द्या. स्वामीजी पंढरपूरच्या वारीला गेलो, तिथे गेल्याच्या नंतर 11 रुपये देणगी देणारे लोक आहेत, रुपया देणगी देणारे लोक आहेत. पण तुम्ही दुसऱ्या देवाला गेलात तर 11 रुपये 100 रुपये चालत नाहीत, तिथं लाखानं देणगी द्यावं लागते. पण आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीला आम्ही गेलो. वारीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पावती बुक होतं, पावत्या फडायला चालू होतं. एक 10 वर्षाचा तरुण मुलगा, छोटासा मुलगा पळत पळत आला आणि त्या पावतीवाल्याला म्हणला, माऊली माऊली माझी पावती फडा बरं. त्याने विचारलं किती रुपयाची पावती फडायची? 11 रुपयाची फडा. म्हणला 11 रुपयाची. 11 रुपयाची का? मला वाटलं, मी म्हणलं का रे 11 रुपयाची? काय सांगावं? म्हणला माऊली आमची आई चंद्रभागेला स्नानाला गेलो तर आमची आई हरवली हो म्हणे तिथं. हा देव असा आहे, त्याला काही दिलं की तो सगळ्या गोष्टी आपल्याला प्रदान करतो. माझी आई मला भेटावी म्हणून 11 रुपयाची पावती फडा. अध्यक्ष मला वाईट वाटलं. माझ्या खिशातले 100 रुपये काढले आणि 111 केले आणि 111 रुपयाची पावती फाड. 111ची पावती घेतली. म्हणलं काळजी करू नको, तुझी आई तुला भेटल्याशिवाय राहणार नाही, कारण इथं उभा आहे तो आपल्या जगाचा बाप, हे लक्षात ठेव. तुझी आई तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याला हाताला धरलं, वर बघ म्हणलं, कळस बघ. कळस बघितला
बघितला हा कधी माय होतो तर कधी बाप होतो. तुझी आई तुला भेटल. अर्ध्या तासानं तो मुलगा पळत आला, माझ्या पायावर मस्तक ठेवला, म्हणला माऊली तुमच्या शब्दात ताकद आहे. 80 वर्षाची माझी माय हरवली होती, 11 रुपयाची पावती पडली ह्या पांडुरंगाची, माझी माय सापडली बरं का. आणि म्हणून आम्ही वारीचा आग्रह करतो माणसाला की वारी केली पाहिजे. वारी आता अवघ्या काही दिवसावर 20 दिवसावर येऊन थांबलेली आहे. आपल्याला सगळ्याला सुद्धा जायचंच आहे आणि आपण नक्की गेलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तिथं सगळे माणसं, घरादाराचा विचार नाही, कशाचाच विचार. वार आठवत नाही. वार आठवतो का सांगा बरं मला. वार आठवत नाही, पण आपणही त्या वारीसाठी जाणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. पण ती वारी करत असताना त्याच्यामध्ये भाव असणं ही गोष्ट अतिमहत्वाची. आणि एकदा तुझं भाव ठेवले की देवा अंतराय नको, देवा अंतर पडू देऊ नको. आणि तू जर आमच्या भावनेत अंतर नाही पाडलंस तर गोष्ट चांगली झाली आपल्या सगळ्यासाठी. टाळकरी बी तरुण मंडळ, वाजवणारे बी तरुण आहेत, आपण एका वयाचे. आपल्यासाठी एक गोष्ट चांगली झाली. ही जुने लोक काय म्हणतात माहिती का आपल्याला, अरे आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावसाळे, बोला की आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावसाळे कसे खाल्लेत, जास्त खाल्लेत असं म्हणतात. पण आता स्वामीजी तुम्ही आम्हाला हे म्हणायचं नाही, कारण तुम्ही फक्त पावसाळ्यातले पावसाळे खाल्लेत, आम्ही उन्हाळ्यातले बी पावसाळे खाल्लेत. त्याच्यामुळं आता लेवल झालेली सगळी. लक्षात आलं का नाही. तुम्ही पावसाळ्यात पाऊस बघितला असेल, आम्ही मे महिन्यात महिनाभर पाऊस बघितलाय का नाही सांगा. त्यामुळे ते उन्हाळे आणि हे उन्हाळ्यातले पावसाळे ह्याची एकत्रित करून घरून घ्यायचं. म्हणजे एवढ्या वातावरणात सुद्धा आज हा सप्ताह चालू आहे. तर स्वामीजी बऱ्याच ठिकाणचे सप्ते बंद पडलेत, म्हणजे कॅन्सल करावं लागले. निसर्गाला कुणी चॅलेंज करू शकतंय का सांगा, नाही. पण हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. टाळकरी बी तसेच अतिशय सुंदर वारकरी चाल म्हणली, दोघालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि बाकीचे सगळे गायक सुंदर आहेत. वाजविणारे बी आता एकाला चांगलं म्हणावतं, एकाचं वजन कमी होते, त्याच्यामुळे दोघं बी तशाच तयारीचे. सापाची कातीन पडल्याने दोघं बी वाजवायला चपळच आहेत. आणि 2 वाजविणारे असले की जरा मोसम धरते, चांगलं वाटतंय. जरा कसं असतंय आमच्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर सवत असली की बाई नटून नांदत असते, ही लक्षात ठेवा. लक्षात आलं की नाही. विढलं विनम्र भावाने अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं स्वामीजींनी हा आश्रम या ठिकाणी उभा केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अतिशय फार मोठी गरज आहे. आणि नसेलच एखाद्याला सहकार्य करता आलं तर कमीत कमी काड्या तरी करू नका, एवढी माझी विनंती, बाकी काही नाही. कारण हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. जगात देवाला कुणाची बी निंदा केलेली सहन होती, पण साधू संताची जर निंदा केली तर त्याचे नोहे बरे उभय लोकी. सरळ शब्दात म्हणलंय, साधू संताची जर कुणाकडून निंदा घडली तर त्याचं कोणत्याच लोकात चांगलं होत नाही. त्याचे नोहे बरे उभय लोकी, उभय लोकामध्ये त्याचं कधी चांगलं होत नाही. म्हणून एक ध्यानात ठेवा, नाही आपल्याला चांगलं म्हणता आलं कुणाला तर म्हणायचं नाही, पण कमीत कमी कुणाला वाईट तरी म्हणायचं नाही, ही गोष्ट लिहून ठेवा. विडवलो हा सुंदर आश्रम उभा केला. माझा योग किती मोठा की असल्या स्वामीजींच्या दरबारात आणि काशीगिरी महाराज सारख्या महान साधूच्या पुण्यस्मरणात माझी सेवा आहे. त्यामुळं माझं भाग्य चांगलं आहे. अशा संताची पुण्यतिथी कशासाठी, साधू संतांचे उत्सव कशासाठी. साधू संतांचे उत्सव त्यांना बरं वाटावं म्हणून करायचे नसतात, त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांचा उत्सव नाही, आपलं काही बिघडू नये म्हणून त्यांचा उत्सव. कळायला लागले का नाही. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात, हरपले अपन पे पावे तई पाहता संताया गुसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचा सोहळा आपण करणं म्हणजे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता. आपली आपण मुक्तता करून जर घ्यायची असेल तर साधू संतांचे सोहळे साजरे करावे लागतात. आपण करतो याच्यात काहीच विशेष नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. त्यांचा सोहळा देव साजरा करतो, तुम्ही आम्ही सामान्य माणसे. ऐकायलात का लक्ष देऊन. त्यामुळं आपण खारीच्या वाट्यानं थोडीशी काशीगिरी महाराजांची सेवा
म्हणजे हा उत्सव आहे हे लक्षात ठेवा. चिंतनातला अभंग आज शेवटचा दिवस असल्यामुळं कलशपूर्व संध्या ज्याला जागराची सेवा म्हणतात, काल्याच्या अगोदरचं कीर्तन मागणी या स्वरूपातलं असून तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भावनेमध्ये अंतर पडू देऊ नका अशा पद्धतीची मागणी मागतात. कसं आहे, संप्रदायानं 4 गोष्टीला किंमत दिली महाराज. किती गोष्टीला? 4. किती गोष्टीला? 4. कोणत्या कोणत्या? भाव, भक्ती, श्रद्धा आणि विश्वास. या 4 चिजावर वारकरी संप्रदाय चाललेला आहे. या 4च गोष्टी संप्रदायात आहेत. 5वी गोष्ट संप्रदायाला मान्य नाही. पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट श्रद्धा, तिसरी गोष्ट भक्ती आणि चौथी गोष्ट विश्वास. संप्रदाय विश्वासाचा. विश्वास जर असेल तर तुकोबारायांनी जाहीर सांगितलं, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. सिस्टीमच्या बाबतीत आमचे कव्हाबी भांडणं असतात, पण आज आवाजाच्या बाबतीत नो चॅलेंज आहे. बरोबर आहे का नाही? कानातला मळ काढण्यासारखी माईक सिस्टीम आहे का नाही सांगा. अशी एकदम सुंदर आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. परमार्थात महत्वाचं काय? बोलावं लागते कीर्तनात बसल्या बसल्या. परमार्थात महत्वाचं काय? विश्वास. काय महत्वाचं आहे? बोलत मला नाही बोललो कीर्तन येणार नाही, बोलत चला. परमार्थात महत्वाचा काय? विश्वास. मुख्य विषयच जर काय असेल परमार्थातला तर त्याचं नाव काय? भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो निश्चय दास. झालो निश्चय दास. पाणी मागिल देवासन. पाणी मागिल देवासन. तुकोबाराय बोलून गेले. काय? भांडवल गाठी तरी विश्वास. काय भांडवल काय? मी माय शपथ हनुमान घेऊन तुम्ही बोल जा मोकळं थोडस. भांडवल, मुख्य भांडवल काय? विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास. न पाहे मागिल ते वास. पुढते सोस सेवेचाची. म्हणजे मुख्य भांडवल जर परमार्थात कशाचं असेल तर विश्वासाचं. तुकोबाराय म्हणतात, धन्य विश्वासाची जाती आणि तेथे देवाची वसती. परमार्थ असू द्या नाही तर व्यवहार असू द्या, सगळ्यात मोलाची किंमत जर कशाला असेल तर ती विश्वासाला आहे. कशाला? विश्वासाला. विश्वास ही गोष्टच अशी आहे, एकदा जरी विश्वास बसला तर मग कुणावर बी विश्वास बसू द्या, लवकर विश्वास उठतच नाही. पण एकदा का थोडा बी विश्वासामध्ये घात झाला की पुन्हा पहिल्यासारखा विश्वास बसत नाही. विश्वास नावाचा असा एक पक्षी आहे, तो जर एखाद्या फांदीवर बसला तर बसतो, पण एकदा जर तिथून उठला तर पुन्हा पहिल्यासारखा बसत नाही. त्याच्यामुळे एकच ध्यानात ठेवायचं, व्यवहार असू द्या
परमार्थ असू द्या नाही तर कुठलं बी नातं असू द्या, नवरा बायकोचं नातं असू द्या, त्या नात्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा काय असेल तर विश्वास आहे. काय महत्वाचा आहे? विश्वास. नवरा बायकोचं नातं आयुष्यभर टिकावं असं वाटत असेल तर विश्वासाला किंमत आहे का नाही सांगा. आणि एकदा काय विश्वासाला तडा गेला की पुन्हा किती बी सारवा सारव करा पहिल्यासारखी लेवल येत नाही. ध्यानात ठेवा, परमार्थ विश्वासाचा आहे. दुसरी गोष्ट परमार्थ श्रद्धेचा आहे. कशाचा आहे? श्रद्धेचा. श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवान गीतेमध्ये बोलून गेले की परमार्थात श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञानम लभते पण कुणाला? श्रद्धावानाला. श्रद्धा जर असेल तर 100% त्याला ज्ञान प्राप्त होते, नाही तर त्याला ज्ञान मिळत नाही. विद्वान किती बी असू द्या स्वामीजी, पुस्तक किती बी वाचू द्या, पण ज्याच्याकडे शिकायला आहे त्याच्यावर जर तुमची श्रद्धा नसेल तर ते ज्ञान तुम्हाला लवकर ग्रहण होत नाही. किंमत श्रद्धेला. पहिली गोष्ट विश्वास, दुसरी गोष्ट श्रद्धा, माझ्याकडे थोडं लक्ष द्या, आणि तिसरी गोष्ट किंमत आहे ती भक्तीला. कशाला? भक्तीला. भक्ती हा शब्द तयार होत असताना मूळ भजन नावाच्या धातूपासून भक्ती शब्द तयार झाला. भजन हा जो शब्द आहे कोणता? भजन. भजे का त्वरित भजने हा जो धातू आहे मूळ. भजे सेवायाम ना, आता ही भाषा तुम्हाला कळती का नाही देव जाणे, पण भजे सेवायाम नावाच्या धातूपासून अनेक शब्द तयार होतात. त्यातला भक्ती आणि भजन हा एकत्रित शब्द आहे. भजन म्हणजे सेवा. भज्यते आनेन यत्तद भजनम. ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव आहे भजन. विढल. माझी भाषा स्वामीजीकडे किती लोकाला कळती माहित नाही, पण बरं वाटायला लागलंय का? होय, कळायला लागलंय का थोडंफार? हा मग बरं. काय व्याख्या केली भजनाची? मग काय कळायला लागले? कळायला मिळलं ना तुम्ही. काय व्याख्या केली? अन्वय अर्थ केला. काय आता आमची जाणकार मंडळी आहेत. काय? भज्यते आनेन यत्तद भजनम. किम नाम भजनम? ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन. म्हणजे भक्ती हा शब्दच सेवा या अर्थाचा आहे. कोणत्या अर्थाचा? सेवा. आणि भजन म्हणजे सेवा. दुसरं काय सांगा? तुकोबारांनी जाहीर केलं काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. वेदा वेद नाही. माझ्या थोडं लक्ष द्या. कोणती सेवा ते आवडी, ती सेवा आवडीची. कोणती? उच्चारावे नाम. म्हणजे नामस्मरण करणं म्हणजे भजन करणं, आणि ही सेवा देवाची आवडीची सेवा आहे. लक्ष द्यायला लागले. श्रद्धा, विश्वास, अजून भक्ती, भाव, ही अतिशय महत्वाची शब्द. देव जर मोपायचा असेल, देवा कारणे भावत स्मार्ट. देवा कारणे भावत स्मार्ट. यावे न लगे पारस मीत. यावे न लगे पारस मीत. झाले एक चित्त तरी बहुत. एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा. नका करू आता हातगा. हरी राम कृष्ण. हरी राम कृष्ण. हरी राम असं जरा मला बरं वाटते. मी थोडा भजनानंदी माणूस आहे, त्याच्यामुळे प्रमाण मोकळ्या मनानं म्हणा असं काही नाही, किंवा म्हणत नाही असं काही. मोकळ्या मान तुम्ही कसलं बी प्रमाण म्हणा,
नसलं बी बसत तरी मना मी ओढून घेतो, काही काळजी करायचं का. फक्त मी भजनाचा चाहता आहे, कीर्तनाहून एवढं काही मला नाही. भजन मोकळ्या मनानं हो द्या, बाकी काय नाही. जिथं उजडन तिथं उजडन, काय एवढं लगे पावसा पाण्याचं काही कामं बी नाही. त्याच्यामुळे भजनाला मागं पुढं करू नका, मोकळ्या फक्त ओढून घ्यायला हाताला यावा, बाकी काय नाही. बरोबर आहे का नाही. नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती होऊ नाही, एवढंच आहे, बाकी काय. देवा कारणे भाव काही न लगे कामाचे कारण, काही न लगे कामाचे कारण, काही न लगे कामाचे कारण, काही न लगे कामाचे कारण. तुकावणे आला विठोबाचे, तुकावणे आला विठोबाचे, तुकावणे आला विठोबाचे. एक भावची कारण. इकडे बघा, चकार लावून शब्द आहेत. काही न लगे एक फक्त भावची कारण. पहिलं राहिलं देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हतगा. फक्त भाव महत्वाचा आहे. आणि दुसरं प्रमाण दिलं महाराजांनी की देव भावाचा भुकेला आणि वैकुंठ सोडून या आला. भावासाठी देव वैकुंठ सोडून आला का नाही ह्याला बोला. ओ बोला, आला का नाही ह्याला. आला. देवाला लागतो भाव. काय लागतो बोला की. भाव लागतो. भाव. एक भाव जर सोडला तर देवाला जगात गिरीधरला चांगला मोसम धरला. आता काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही. गिरीधर लाल तो किसका भूका भाव का भूका. पुढचा आहे का. राग कला नाही जानत तुका. देव काही बघत नाही, देव भाव बघतो. काय बघतो. हो बोला की. भाव बघतो देव. कसे महिला नाही विचारतो. भाजीत मीठ नसल्यावर भाजी कशी लागते इकडं. तुका म्हणे तैसे न्याय सांगितला. तुका म्हणे अवघे फिके भावाविन मीठ नाही अन्न त्या न्याय. भाजीत मीठ नसल्यावर भाजी जशी फिकी लागती. हे कशी लागती. फिकी फिकी फिकी. हा भाजी जशी फिकी लागती, आळणी लागती. नीट आहे का.
परमार्थात जर भाव नसेल परमार्थ सुद्धा फिका ही लक्षात ठेवा. हा नाहीतरी जनाबाई बोलून गेल्या होत्या काय वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. नाथ महाराज सांगितलं बाई थांबा थोडं. काय झालं ज्ञानेश्वरी वाचा सांगितली हो खरे गोष्ट तुमची पण भाव धरोनी थोडं बाया माणसाला जास्त नसते कळत. मी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली खरंय तुमचं पण ज्ञानेश्वरीच वाचाय पच्ची पण कशी वाचायची भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. काय धरोनिया भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली तर कृपा करी हरी तयावरी. फक्त भाव महत्वाचा आहे. हा एकटच वजनदार गिराईक त्याला कुणाच्या आधाराची गरज पडत नाही. हो कुणाचाच आधार घेण्याची गरज नाही. कुणाला भावाला कुणाला भावाला एकटच एवढं वजनदार आहे स्वामीजी त्याच्या पुढं कुणाचंच काही चलत नाही. होय हा काय भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे भावा पुढे बळ. इकडे लक्ष द्या. नाही कोणाचे सबळ याचं बरोबर लय गोड आहे महाराज. करी देवावरी सत्ता आणि कोण त्याहुनी परता. डायरेक्ट देवाच्या गच्चीला धरून आणतोय हो. कोण 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 जवळी धरून आली देवा जवळी धरून आली देवा जवळी धरून आली तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव भाव बळे तर बघू आता कुणा कुणाचा कसला कसला भाव आहे ती बघू आता. बरोबर आहे का नाही. हा आता नवीन नवीन हो द्यायचं जी होईन ती होईन. हे नाही एक दिलं ते नाही एक असं चल द्यायचं पुन्हा माझं एक म्हणजे असं मॅचिंग चलू द्यायची अशी. भाव बळे आकडे इकडे लक्ष द्या. ये रवी हा नाकडे देव आकळायचा असेल तर कशानं चौकदार असं असं नाही कशानं भावाना हा असं असं खुनवायचं नाही बोलायचं डायरेक्ट. लक्षात आलं का नाही. देव जर आकळायचा असेल तर भावानं कळताय तो. कशानं कळताय तो बोला भावानं. आणि एकटंच एवढं वजनदार आहे त्याला कुणाच्याच कशाच्याच आधाराची गरज. हा भाव देवाची उचित आणि भाव तोची भगवंत. भाव दुसरा नाही. तुकोबारे म्हणतात आम्ही जी असे खंबीरपणे उभेत कशाच्या बळावर
हा हा भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत सर्वांनी आज कसं मनातून भजन चालू आहे आज बरोबर आहे का नाही हा नंबर 1 चाली लावलेत पण असं आमच्या प्रमाणावर नाही स्पेशल म्हणायचं आपलं आपलं हा उभं कसं आहे बरोबर आहे का नाही हायच्या पिठावर उड्या नाही मारायचं आपलं स्पेशल प्रमाण काढायचं एखादं सापडून हे असं केलं तरच भजन होते आणि भजनाचं पाठांतर बी होऊन जाते लक्षात आलं की नाही बरेच महाराज नाही म्हणू दे तुला 2 तास तू ऐकायचं की एकट्याचं आमचं बी ऐक की काहीतरी भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत देवाला बी कामाला लावायची ताकद भावात आहे कुणाला ओ बोला की हा भावात ते कुणाला कामाला लावतो भाव हा देवाला कामाला लावतो कोण हा तुका माने भावे देवा सत्ताराम भावे देवा सत्ताराम भावे देवा सत्ताराम भावे देवा सत्ताराम भावे तुका मने भावे आणि देवा सत्ता राबवावे कोळ्याचं पोरग होऊन एक गेलं कोळ्याचं स्वामीजी कोणचं कोळ्याचं बोला कोणाचं कोळ्याचं अध्यक्ष पोरग होऊन गेलं एक कोणतं माहिती का हा वाल्या माहिती आपल्याला सगळ्याला दुसरं एक होतं श्री गुरुचे नावे अनेक लव्य नव्हतंच काय अनेक लव्य नव्हतं एकदाच लवलं त्याचं नाव एकलव्य असलं वजनदार होतं महाराज पोरग ती गुरुजी शिकायला गेलो आणि शिकायला गेल्यानंतर गुरुजींनी विचारलं बोले कौन है बोले मैं शूद्र हो कोलियो मी कोळ्याला शिकवित नाही आम्ही बी काशीला गेलो मी बी काशी केली हा म्हणजे काशी केली म्हणजे शिकायला केली आता लक्षात आलं का नाही हा काशी केलेली ते काशीला गेल्या गेल्या तुम्ही कुणी गेला असलात तर आमचे सद्गुरू म्हणजे भरतानंद स्वामी फार मोठे साधू भरतानंद स्वामी म्हणजे फार मोठी विभूती विद्वानातलं 1 नंबरचं संन्यासातलं नाव खेसाच नाही महाराज फकडा महात्मा म्हणजे भरतानंद स्वामी ते गेलो शिकायला गेल्याच्या नंतर स्वामीजी म्हणले तू काशीला जा गेलो काशीला गेल्याच्या नंतर ते जुने काही विद्यार्थी होते आमचे ते म्हणले ते गेले गेले विचारतात काय बोले कौन है म्हणलं मग ब्राह्मण आहे म्हणायचं काय म्हणायचं कारण ब्राह्मणाशिवाय तेव्हा शिकवित नव्हते म्हटलं ठीक आहे पुढचं काय माहिती महाराज आपल्याला मी गेले गेले आम्हाला विचारलं बोले कौन आहे म्हटलं ब्राह्मण हो कौसा ब्राह्मण यजुर्वेदी सामवेदी त्याचे मी म्हणलं मैं शेतकरी ब्राह्मण आता काय माहिती आपल्याला त्याच्यातलं काय म्हणताना कळायला लागलंय का लक्ष द्यायला लागलंय का नाही हा ती अनेक लवे त्यानं गुरुकडे गेलं एक लवे गुरुजी मला ज्ञान शिकवा गुरुजी म्हणले कोण आहेस कोळी कोळ्याला शिकवित नाही मग तुमच्या माझ्यासारखा मास्ता तर म्हणला असता चल तुझा बाप दुसरा गुरु आपलं दर गुरु पौर्णिमेला वेगळं स्टेटस आहे आपल्याला काय अडचण आहे बरोबर आहे का नाही पण तसं नाही महाराज एक लक्षात ठेवा भावना भावना असते कोणी काय बी म्हणू आपला गुरु एखादा म्हणला तुझा गुरु तंबाखू खातो महागुरु दारू पितो तुला काय करायचं सांगा भावना ढळू द्यायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची लक्ष द्यायला लागलंय का नाही कोणी काय बी म्हणू भावनेत अंतर पडू द्यायचा नाही आता बघा मग हे एकलव्यानं काय दुसरा गुरु बघितला का बोला की काय दुसरा गुरु बघायचा एकच पक्क केलेलं बरं राहतंय बाकी काय बरोबर आहे का नाही काय केलं एकलव्यानं ऐका
गुरुचे निनावे माती ज्ञानोबा आहे. डोंगरी जयापाशी होती ते कोळी त्रिजगती एक वध केली. त्याच्या पुढची ओळी महाराज ज्ञानोबा आहे म्हणतात काय मातीचा द्रोणू केला आणि तो कोळिकिया भाव फळा आला. गुरुच्या नावाचा मातीचा पुतळा बनविला आणि मातीच्या पुतळ्यातून बिल काढले. कुणी बिल काढले? भावानं. कुणी काढले? भाव फळाला आला ना. म्हणजे महत्वाचा आटम जर संप्रदायात काय असेल तर त्याचं नाव भाव. हे लक्षात ठेवा. भावनेत खालीवरी झालं की माणूस वायाला गेला म्हणून समजायचं. मनात येऊ द्यायचं नाही. आपल्या सद्गुरूविषयी आपली ज्याची भावना आहे त्याच्याविषयी वाईट मनात बी येऊ द्यायचं नाही. ज्या दिवशी भावात अंतर पडला त्या दिवशी माणूस वायाला गेला. भावना सगळ्यात महत्वाच्या. नाही तर जीवनात जोपासायचंच काय असते? भावना जोपासायचे असतात. कीर्तन झाल्यावर ह्याच्या त्याच्या घरी बोंबलं चहा प्या चालायचं कशासाठी? काय जोपासायचं? अहो भावना जोपासायच्या असतात. माणसं म्हणजे एवढं कमी पैशात तुम्ही तिथं कसं काय आले? त्यांची लय भावना आहे आमच्यावर. विढल आमच्यावर काय आहे त्यांची? मी खाली येऊ का स्टेजच्या? तुम्ही सांगा काय भावना. म्हणून भावना महत्वाची. गोबराने जाहीर सांगितले भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी. जे कोणी भाविक असतील त्यांना आमचा नमस्कार आहे. मग ती कोणत्याही जातीतले असू द्या. उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. जात कोणती महत्वाची नाही. लक्षात ज्ञानोबरांनी सरळ शब्दात सांगितले भलती या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परिभक्त का वैर्या व्हावे माझेचे. त्याच्या पुढे जाऊन ज्ञानोबराय बोलतात वरी देहाचे निनावे पशुची लाभू. पशुवादी केवणी प्राप्त झाली तरी हरकत नाही. बघा माझ्याकडं फक्त भावना खालीवरी होऊ द्यायची नाही. काय भाव महत्वाचा आहे. आळंदीला शिकलेले का तुम्ही? बरेपैकी आळंदीला राहिले आहेत का कुणी? तुम्ही आळंदीला ते आम्ही 4-5च्या दरम्यान आळंदीला होतो. मी 5च्या दरम्यान 7ला पहिल्या वर्षाला म्हणजे 7 पासून मी बघितलं. त्या चाकण चौकामध्ये गोपाळपुऱ्याकडे जाणार रस्ता आहे का ना तिथं ती सकाळी 6 वाजताच बिगारी कामगार उभा राहायचे. आठवते का तुम्हाला? बिगारी कामगार. मग ज्याला माणसं पाहिजे असतील इकडे लक्ष द्या. जरा बोर व्हायले का कचे हा सांगू म्हणजे फ्रेश होतील. बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? नाही ना काही बोर नाही ना व्हायला लागलं? होय. दोघं यजमानाला विचारलं नाही ना काय? हा मग आपलं तुम्ही दोघं खुश असलात बाकी काय का असा ना. ते चौकामध्ये स्वामीजी बिगारी कामगार असायचे. मग कुणी बी जायचं आणि ज्याला माणसं पाहिजे असतील तिथं जायचं. त्याला विचारायचं कामाला माणसं पाहिजे किती? 10. ठीक आहे. म्हणजे आमच्या बॉसला विचारावं लागेल. कुणाला विचारावं लागेल? आणि ती पलीकडून संडास बाथरूम नाहीत का नगरपालिकेचे? तिथं बॉस बसलेला खुर्ची टाकून. आठवतं का तुम्हाला? उघडाच बॉस. काही नाही. लुंगीवर बसलेला. इथं गोंदलेला दाढी वाढलेल्या हा बॉस नंगा. त्याला काय म्हणायचं? नंगा म्हणायचं. नंगे को खुदा डरे यार आदमी की क्या बात है. बरोबर आहे की नाही सांगा. ते नंगा बसलेलं. नंगेच गेला घेणं नाही देणं नाही. आगे नंग्या शब्दाचा अर्थ आगे पिछे कोई नाही आणि त्याला कुणाच्या आधाराची गरज नाही. असला नंगा बसलेला. मग तिथं जायचं. कुणी बी असू महाराज असू मोठा बी असू त्याला आपण नमस्कार केला की नमस्कार नमस्कार घातल्यावर नंग्या कसं काय म्हणायचं? आपण म्हणून नमस्कार. हा काय तुझा? कुणाला बी असंच बोलणार. काय तुझा? काय नाही माणसं पाहिजे कामाला. किती माणसं पाहिजेत? 10-15 घेऊन जा. आता धानोऱ्याला बाजार कुठला? भराडीचा. कधी बाजार आहे? शनिवार. माणसं किती पाहिजेत? 15 नाही 20 ने जा. पण एक ध्यानात ठेवू काय शुक्रवारी संध्याकाळी काय शुक्रवारी संध्याकाळी काय शिमगा काय पैसे बिल निघालं पाहिजे. नाही त्याचं नाव परमार्थ. ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार. परमार्थातलं काही वायाला जात नाही. गुलेबांचे शब्द. जो महाराज वारकरी शिक्षण संस्था विढल काय म्हणले त्या नांग्याला काय विचारायचे? आपला आपण जाऊ. मग जे आपला आपण गेलते ना ऐकायलात का सगळे लक्ष देऊन? आपला आपण जे गेलते ना त्यांना मग ते शनिवारी जाणार. मालक पैसे अरे काय का उठून चाललो का पळून चाललो का काय? दुपारून ये. आताशी उठलोय मी. गेला दुपारून. मालक आज भराडीचा बाजार आहे आज पैसे. अरे काही तुला कळतं का नाही? वार कोणता आहे आज?
शनिवार दुपारून बँका बंद आहेत सुट्टी. अबो बाबा मग उद्या ये पुन्हा कोणतरी घे बाजारापुरते. हे नंग्याला सोडून गेलेचे हाल आहे आणि नंग्याला धरून गेले ते त्यांची बिलं कधी निघाले शुक्रवारी निघाले. गेला रविवारी मालक पैशाचं अरे रविवार आहे आज ह्यानी तर उठून जायचं केलं सुट्टीच्या दिवशी कुठून पैसे आणायचे रे उद्या गेलो सोमवार गेलो मालक पैसे अरे ते राहिलेलं काम करून घेऊन उद्या ये गेलं मंगळवार. कळायलंय का नाही माझं कळायलंय का नाही म्हणजे नांग्याला धरून जेवढे गेले त्यांची बिलं कधी निघाले महाराज शुक्रवारी नांग्याला सोडून गेलेली बिलं बुधवारी मंगळवारी ते कशाची देते ती बुधवारावर गेलं आणि ती काम बरोबर आहे का नाही. परमार्थातला नांग्या म्हणजे भाव आहे. कळायला लागलंय का नाही माझं परमार्थातला नांग्या कोण आहे भाव आहे. जेवढ्यानी नांग्याला धरून परमार्थ केला तात्काळ बिलं निघाले. काहींनी नांग्याला सोडून परमार्थ केला बिलं निघत येत पण जरा लेट निघत येत मग उशिरा निघून उपयोग काय. बरेच जण पंक्ती घालतेत पण पंगत घातली काला झाला की अंग ताटले म्हणून थोडीशी पियत येत मग ती लेवल येऊन जाती सगळी लक्षात यायला. आता किती बी काय बी खर्च केला आणि थोडी बी 90 बी अंग ताटले म्हणून हनली की लेवल येऊन जाणार त्याचा काय उपयोग होणार नाही. आणि ज्याने जे बाबा स्वामीजीन सप्ताह ठुलाय आपले लईन आहे आपल्याकडे 100 रुपये भावनेनं 100 रुपये पेटीत टाकणं त्याचं 100% बिल निघणार. बोलणं कळायलंय का नाही. माझं नाव घेतलं पाहिजे स्वामीजी आपले 50,000 रुपये घ्या पण आपला सत्कार झाला पाहिजे त्याचं बिल जरा उशिरा विढल. परमार्थातल्या नंग्याचं नाव काय भाव भाव हा अति महत्वाचा आटम. एका बाईनं नवराच इकून टाकला ऐकला डायरेक्टच इकून टाकला पैसे नाही घेतले पण देऊन टाकला असाच. त्या बाईचं नाव सत्यभामा दानकारी हुजूर नाही अंगीकारी. परिणाम सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. त्या सत्यभामेनं देव कुणाला दान दिला भागवतातली कथा आहे स्वामीजी. कुणाला दान दिला बोला गड्या तुम्ही बोल निष्ठ्याचे खून होते मला बसल्या माझ्या पुढे बसून मला असा खुणवायचा एकदा. मला वाटायचा अभ्यासू माणूस सगळं कीर्तन त्याच्या बघून केलं कीर्तन झाले म्हणलो काय अभ्यास आहे म्हणले बहिर येते काय आणून घ्यायचं वाटले बाहेर पुढे. त्याच्यामुळं अध्यक्ष माझ्या संग बोलत चला तुम्ही म्हणजे माझ्या लक्षात येईल भाऊ बोलत चला थोडंसं. नारदाला सत्यभामेने देव काय केला दान देऊन टाकला. काय केला दान देऊन टाक आई काय केला दान देऊन टाकला डायरेक्ट नारदाला देव. सत्यभा त्याचं कारण बी वेगळं होतं. त्याचं कारण भागवत करतेच की वाटतं महाराज बरोबर आहे की नाही की सत्य काय झालं होतं. ती सत्यभामा नारदाला म्हणली नारदा म्हणले काय ते हे म्हणले काय एखादी वस्तू जर पुन्हा पुन्हा आपल्याला मिळावा असं वाटत असेल तर काय करावं लागते म्हणजे ती वस्तू दान करावं लागते. तुम्हाला जर पैसेच लई या वाटत असले आपल्याकडं तर आता इथं प्रत्येक जणातनं सगळ्यांनी इथं स्वामीजीला 1000 रुपये देऊन पावती फाडायची तुमच्याकडे पैसाच पैसा येणार. पद्धत आहे त्याची. चांगल्या कार्याला मदत केली की आता तुम्ही 50,000 रुपये मला दिले 2-4 दिवसात लाखाचं तुमचा फायदा होऊन जाणार असली पद्धतच नाही. राहिलं मला फोन लावा तुम्ही काही पर्याय नाही मी फोन पे करतो त्याला काही इलाज नाही. खरं सांगायला लागलोय शास्त्र आहे भागवतातली कथा आहे. दान दिलं की ते डबल वाढत असतं. दान दिले काय होत असतं डबल वाढत असतं. मग ती म्हणले मला बी असं वाटायला की हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा मग आता ह्याला दान करावं लागेल.
नारद म्हणले दान देवाला? म्हणले हो. मी दान द्यायला तयार आहे, घेईल का कोण? नारद म्हणले आता हे बघा कसे लोकांनी खाण्यापेक्षा मीच घेऊन टाकतो, कशाला लोकन कुटाना होय. तुम्ही घेतात हो, पाला पाणी ग्रहण करा. पाणी सोडलं आणि सत्यभामेने देव नारदाला काय करून टाकला? दान देऊन टाकलं. बघता बघता तर बातमी पसरली. पसरल्याबरोबर सगळ्या गवळण एका जागेवर झाल्या. नारदाकडे गेल्या, नारदा आमचा देव आम्हाला माघारी द्या. ए माघारी द्या. दान दिलेली वस्तू माघारी घेता येत? बोला की एकदा दान वस्तू दिली की त्याच्यावर तुमचा अधिकार राहत नाही, अजिबात नाही. आणि आपले येडे म्हणजे आमच्या मेहण्याचं कीर्तन ठाण्याचं महिपट्टी माघारी द्या. तुम्ही का बिघडला आहात का? तुम्हाला काही लाजा गिजा आहेत का नाही? नाही आमचा चांगला पाहुणा कीर्तन करा त्याचं ठवा नाही तर माझी वर्गणी माघारी देऊन टाका. ही पद्धत नाही. एकदा दान दिलं त्याच्यावर तुमचा अधिकार राहत नाही, ध्यानात ठेवा. आता बघा इकडे लक्ष द्या. म्हणजे मग एक काम करावं लागेल. काय? एखादी वस्तू जर भागवतात विषय त्याचा सुदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा एखादी वस्तू जर दान दिलेली माघारी घ्यायची असली, ऐकायला का ताई, तर त्या वस्तूच्या वजना एवढं सोनं द्यावं लागतं. समजा मी ही डायरी तुम्हाला दान, तुम्हाला काही उपयोग नाही ह्याचा वेळ झाला होता तुम्ही, पण जर दिली तुम्हाला ही दान आणि ती जर मला माघारी पाहिजे असली तर ह्या डायरीच्या वजना एवढं मी तुम्हाला काय द्यायचं? सोनं. तर ते पुण्याची लेवल राहते. असं आहे ते. आता ऐका, ते म्हणल्या घमेंडीत गेल्या बाया, सोन्याला आमच्याकडे काही कमी? स्वयंमंतक नावाचा मनी जमून तिकडं होता म्हणले काही कमी असेल का त्यांच्याकडे? सांगा. आमच्याकडे किती बी पैसा आहे, काही अडचण नाही. इकडे बघा, देवाला एका पारड्यात बसवलं आणि एका पारड्यात काय टाकाय सुरू केलं? बोला की सोनं. सोन्याला कमीच नव्हतं किंवा किलोनं नाही, कुंटालानं बी नाही, टनानं. कशानं? टनानं सोनं टाकायला सुरुवात केली. 10-5 टन सोनं टाकलं. इकडे बघा, एक पारड इतकं सुद्धा हल्लं नाही, इतकं सुद्धा. घामागरज झाल्या. म्हणले हे सोनं संपलं का? म्हणले संपले. म्हणले ती पळून आणलेली कुठे? हे 16,107 झाल्या, पण ती पळून आणलेली कुठे? कोण पळून आणली होती देवानं? रुक्मिणी. तिच्याकडे काही असलं फुटका म्हणी तर बघा म्हणल्या, तिला कोण देणार आहे? पण असलं काही तर बघा म्हणल्या. गेल्या म्हणल्या, रुक्मिणी बसलेली होती भजन करीत. गेल्या, हा आवाज दिला, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा की चला. रुक्मिणी नाथषष्टीमध्ये भजन चालू असावं. बंडूबाची एंट्री हो. कोणाची? बंडूबा गोळेगावकर. ऐकून असताना हा माणसाला थोडा नाद होता पण आवाजच होता. बरोबर आहे का नाही? आलाय किती वाकडी टोपेन ती रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा
की चला झडकन उठली मग रुक्मिणी. लक्ष द्यायला त्याचे वजनच तसं होतं महाराज. ती म्हणण्याची सिस्टीम तशीच असली पाहिजे. बरोबर आहे का नाही. तुळशी पत्र हाती घेऊन तुळशी पत्र पारडी ठेविता माधव झाला बरोबरीचा उठा की चला. आणि त्यातला हा तुकडा महत्वाचा आहे. भाव देखून मग रुक्मिणीचा. काय देखून भाव महत्वाचा मुद्दा भाव आहे. काय झालं माझी 7-8 दिवस झाले लिंक तुटलेली. मी कीर्तनच केलं नाही 8 दिवस झाला. आमच्या घरचा सप्ताह होता नेमकाच काला झाला त्यामुळे आवाज जरा करकर करते बाकी काय नाही. भाव देखोनी मग रुक्मिणीचा माधव झाला बरोबरीचा. काय बघितला बोला की भाव म्हणजे देवा कारणे भाव. लक्षात आलं का नाही. दुसरं काही लागत नाही महाराज. एक भाव जर देवाला दिला तर एक भाव चित्ती तरी काही न लगे युक्ती. काही लागत नाही. एक भाव असला की देवाला बाज दुसरं काही लागत नाही. मुद्दा तुमच्या लक्षात आला. पण कसं आहे भावना ठेवायला माणसं लय लवकर ठेवतात. ऐकायलात का लक्ष देऊन. भावना ठेवण्याबद्दल काय नाही. थोडं बरं कीर्तन केले की माणसं डायरेक्ट त्याच्या पायावर भावना ठेवून ठेवतात का नाही. दुसऱ्या दिवशी स्टेटसला फोटोन डीपीला फोटोन लगेच ते स्क्रीनवर फोटोन आमचे गुरु आमचे महाराज. थोडं बी महाराजांना नुसता पाठीवर हात टाकायचा आणि वा 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 म्हणायचं. आमच्या खूप जवळची मूर्ती म्हणलं की दुसऱ्या दिवशी सगळा धिंगाणात होऊन जातो का नाही सांगा. बोला का नाही. पण त्याचं थोडं बी काही कानावर आलं रे बाबा ध्यानात बजायला लागलं का नाही. त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. भाव ठेवताना जरा विचारपूर्वक गुरुवरे मोठे व म्हणायचे शहाण्या माणसानं ज्याच्यावर भावना नाही त्याच्या पाया पडू नये आणि त्याची तारीख बी घेऊ नये. ज्याच्यावर आपली भावना आहे त्याच्याच माणसानं काय करायचं पायावर मस्तक ठेवायचं. मोठे बुवाचे शब्द हे एवढं मोठं पवित्र मस्तक कुणाच्या बी पायावर ठेवायचं नाही. तुमची ओरिजिनल त्याच्यावर काय पाहिजे भावना पाहिजे. भावना नसेल तर पुन्हा नादी लागायचं नाही. काय नाही भावना डायरेक्ट फक्त भावना ठेवताना जरा विचारपूर्वक. आणि पण एकदा का तुम्ही भावना ठेवली की पुन्हा लाख भानगडी झाल्या तरी हरकत नाही. भावना कमी होऊ द्यायची. का नाही सांगा. हा ती बाकी काही असू त्यांची भावना त्यांना फळ देणार. कारण बिल व्यक्ती काढीत नसती बिल भाव काढीत असतो. दगडाव भाव ठेवा. काय भाव धरित या कशातून भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन. काय करी माणसं स्वामीजीला म्हणणार आहेत काय महाराज आणला हो हसविना काय व्हाय ना लक्ष द्यायला लागले का नाही. काही असू द्या कसं असतंय भेळ माणसं की सगळ्यालाच भेळ पचते. काजू बदाम सगळ्याला पचत नसते एवढंच आहे बाकी काय नाही. त्याला माणसं श्रीमंत लागत खायला बी काय खायला. भेळ काय गाड्यावर भेटती. विढल महत्वाचा
हा नुसता भाव नाही, त्या भावना टिकणं महत्वाचं आहे. भावना काय होणं महत्वाचं आहे? टिकणं. तुकोबाराय पंढरपूरला गेले, देवाच्या दर्शनाला गेल्याबरोबर देवानं मान खाली घातली. अहो देवा म्हणले, काय मान खाली काय घातली? मी तुमच्या दर्शनाला आलोय आणि देवा माझ्याकडून आजपर्यंत बरंच झालं, काही काय बरोबर कमी जास्त होतच. हे बघा, आम्ही एक वाक्य हमेशा सांगतो, या जगात कोणताच माणूस धुतल्या तांदळासारखा नाही, आहे का? थोडंफार खालीवरी कमी जास्त कुठंतरी पाणी आता कमी जास्त चलत राहते, काय नसते. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, दुसरा नाही पुन्हा. एक आहे, कमी जास्त होतच, पण एक आहे, सेवा एवढी मनातून करायची. एखादा कुटाणा बी झाला तरी देवाना दाबला पाहिजे, बाकी काय नाही. कळायला लागलंय का नाही? एखादं कमी जास्त झालं बी देवांदा, एखादा म्हणला शावस देवा लय कुठं नाही, असू दे भजन करतोय राहू दे, असं असलं पाहिजे. लक्षात. निष्ठावंत कार्यकर्त्याची नेता बी दखल घेत असतो. मी बीड जिल्ह्यातला माणूस आहे म्हणून सांगायला लागलो. अध्यक्ष बरोबर आहे का कसं? हा, म्हणून तुम्हाला तुमच्या माहितीसाठी आपलं मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतोय निष्ठावंत असल्यावर. विढल आपण जर देवाचे निष्ठावंत असू तर देवा आपली बी दखल घेणारच आहे. देवा आमच्या बी जीवनात काही कमी जास्त झालं असेल, आजपर्यंतची गोष्ट वेगळी होती, पण आता बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावनेनं मी आता तुमचा दास झालेलो आहे. मग आता म्हणणं काय? आता एकच म्हणणं, आता माझा सारखी भजनी मंडळ आहे आज, म्हणजे गाण्याला तयारीची आहेत. पण कसं आहे, मला बी डबल चाली ऐकू वाटतात, पण वरी बघून खाली बघा वाटायला लागायला लागले आज. बरोबर आहे का नाही? आपल्याला उगाड दिली हे ना, नाही तर इथवर भोकरदनपर्यंत मरणाचा पाऊस आहे, गाडी चालवता येत नव्हती एवढी. स्वामीजी काय तुमचं पुण्यन, काय तुमच्या गुरुची काय भक्ती असेल की थेंब नाही किंवा इथं. बरोबर आहे का नाही? सांग एवढं हे, त्यामुळं ऐकायला बरं वाटायले, पण वरी बघा वाट लागायला लागले अधून मधून. बरोबर माणसं पुढे सरकली की बाहेर मी बोरी बघतोय आलं का काय म्हणून. हाय अजून अर्धा तास काय टळत नाही. इकडे बघा, लक्ष द्या. मुद्दा आजपर्यंत जी झाला असेल ती झाला असेल, पण काय आजपर्यंत जी झाला असेल ती झाला असेल, पण आता काय कधी आता हा कोणत्या काळातला शब्द आहे? चालू वर्तमान काळातला. कोणत्या काळातला? चालू. भूत भविष्याचं आपल्याला घेण, भविष्याचं बी घेण नाही, माग भूताचं बी काही, भूतकाळातलं बी काही घेण देण नाही. आता चालू वर्तमान काळ. आता हे बघा, जी झाला असेल ती झाला असेल आमच्याकडून काही कमी जास्त, पण आता कधी? आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेच्या खोळेन दगडाला पोटाशी. आता तरी पुढे हाची जी आतापर्यंत झाला असेल कमी जास्त. ऐकायलात का सगळे?
ते ठीक आहे, पण आता जरी इथं तुम्ही भावना ह्या आश्रमावर ठेवली असल, कोणी काय बी म्हणलं तरी आता भावनेत अंतर पडू द्यायचा. बोला की नाही. भावनेत अंतर पडला की माणूस वायाला गेला. कळायला लागले का नाही? थोडे बी आपल्या गुरुवरची भावना कमी झाली की बोल बोबडे वाजते. माणूस म्हणतो कसं व्हायला, कसं नाही, गुरुला शा दिल्यास काय की मनातली मनात तो, असं होते. गुरुवरची भावना कमी झाली की खालीवरी होत राहणार. त्यांना कुठल्या काय अडचणी जीवनात येतील हे माहित नाही. बऱ्याच जणाला तर गुरुच नाही, त्याच्यामुळे गुरुगुरु करतात, बाकी काही नाही. गुरु असणारा माणूस गुरुगुरु करीत नाही, लेवल मध्ये चालणार. त्याच्यामुळे कुणाला नसला बी गुरु तरी आता स्वामीजी इथं आहेत, तुम्ही त्यांच्याकडून दीक्षा घ्या, गुरु दीक्षा घ्या, मंत्र घ्या आणि माळ घाला आणि गुरु मंत्र घ्या आणि त्याच्यावर सेवा करीत चला. देवापेक्षा बी सद्गुरूला किंमत दिलेली. हा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु संत कुळीचा राजा असतो, लक्षात ठेवा. मग भावना देवा आता तुझ्यावर आम्ही भावना ठेवलेली आहे, एकच आहे आता, अंतराय नको देवा. आता